उपवासाचे साबुदाणा वडे नेहमीच खाता, पण त्याचे 3 हे भन्नाट प्रकार कधी ट्राय केलेत का? एकाच व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मेदूवडा स्टाईल डाएट करणाऱ्यांसाठी नो फ्राय साबुदाणा वडा आणि एकदम कुरकुरीत पारंपरिक साबुदाणा वडा. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे, जसं की साबुदाणा किती भिजवायचा, किती वेळ भिजवायचा, वडा तळताना फुटू नये यासाठी काय करायचं, वडा तेलकट होऊ नये यासाठी योग्य तेलाचे तापमान व वडा कुरकुरीत होण्यासाठी परफेक्ट प्रमाण. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला पटकन सुरुवात करू. रामकृष्ण हरी मंडळी, नमस्कार. मी संजना स्वादिष्ट किचन मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत साबुदाणा वडा, तोही 3 in 1. त्यासाठी इथे मी घेतलेला आहे 1 कप भिजवलेला साबुदाणा, साखर, रेड चिली फ्लेक्स, मीठ, हिरव्या मिरच्या, उकडलेला बटाटा. इथे मी 2 मीडियम साईजचे उकडलेले बटाटे घेतलेत, 1 कप शेंगदाणे आणि लिंबू. साबुदाणा मी रात्री भिजत घातलेला आणि साबुदाणा भिजवताना नेहमी अर्धा इंच पाणी वर ठेवायचं, म्हणजे साबुदाणा व्यवस्थित भिजला जातो. आपण सगळ्यात पहिल्यांदा साबुदाणा वड्यांसाठी मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी मी इथे अर्धा कप भाजलेले शेंगदाणे घेतले, 4 ते 5 हिरव्या मिरच्या ह्या मिक्सरला वाटून घेऊ. वाटताना हा मसाला जास्त भरडाही ठेवायचा नाही किंवा जास्त बारीकही नाही करायचा, मीडियम ठेवायचा, म्हणजे वडे छान बांधले जातात. आता आपण भिजवलेल्या साबुदाण्यामध्ये उकडलेला बटाटा घालू. इथे मी 1 कप साबुदाण्यासाठी 2 मीडियम साईज उकडलेले बटाटे आणि अर्धा कप दाण्याचा कूट असं प्रमाण घेतलेलं आहे. या प्रमाणामुळे वडे व्यवस्थित बांधले जातात आणि ते छान कुरकुरीत होतात. आता यामध्ये घालूया चवीनुसार मीठ, 1 चमचा साखर, 1 चमचा रेड चिली फ्लेक्स, अर्ध लिंबू. आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊन तुम्ही स्मॅशर किंवा हाताने सुद्धा हे व्यवस्थित मिक्स करू शकता. फक्त सगळं मिश्रण छान एकजीव झालं पाहिजे. एकजीव होईपर्यंत ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तुम्ही इथे बघू शकता बटाटा पूर्ण स्मॅश झालेला आहे आणि हे सगळं मिश्रण जे आहे ते छान एकजीव झालेलं आहे. ते व्यवस्थित एकजीव झालं की त्याचे वडे छान बांधले जातात आणि ते तेलात सुटत नाहीत. तुम्ही इथे बघू शकता वडा किती व्यवस्थित बांधला जातोय. आता आपण याचे वडे बांधून घेऊ. वडे बांधताना हाताला थोडंसं तेल लावायचं, म्हणजे जे आपलं हे मिश्रण आहे ते हाताला चिकटत नाही आणि वडे छान बांधले जातात. आपल्याला साईज किती हवी आहे त्यानुसार आपण गोळा घ्यायचा आणि त्याचा छान दाबून दाबून वडा करायचा. साबुदाणा वडा करताना नेहमी वडा थोडा पातळ असा थापून घ्यायचा, म्हणजे तो आतून छान फुगला जातो आणि आतून कच्चा राहत नाही. तुम्ही इथे बघू शकता मी दाबून दाबून किती व्यवस्थित, आणि तुम्ही याचा थिकनेसही बघा, जास्त जाडही नाहीये किंवा एकदमच पातळही नाहीये. त्यामुळे वड्याला छान कुरकुरीतपणाही येतो आणि वडा आतूनही व्यवस्थित शिजला जातो. अशाच प्रकारे आपण सगळे वडे करून घेऊ. तुम्हाला जर ही माझी साबुदाणा वड्यांची रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि संजना स्वादिष्ट किचन पेजला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे मी अशा छान छान व्हिडिओ टाकले की त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन येतील. आपले आता सगळे वडे करून झालेले आहेत. आता आपण यांना थोडा वेळ रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊ, म्हणजे वडे छान सेट होतात आणि तेलात तळताना फुटत नाहीत. आता आपण बघणार आहोत प्रकार नंबर 2, मेदूवडा स्टाईल साबुदाणा वडा. सेम पारंपरिक साबुदाणा वडा प्रमाणे त्याचा गोळा करून घ्यायचा. तो छान असा दाबून दाबून त्याचा गोल करायचा आणि याला मेदूवड्याप्रमाणे होल पाडायचं. याचं वेगळं पण म्हणजे हा फक्त दिसायला मेदूवड्यासारखा होत नाही, तर हा मधूनही छान कुरकुरीत तळला जातो. अशाच प्रकारे आपण सगळे वडे करून घेऊ. आपले मेदूवडा स्टाईलही सगळे वडे झालेले आहेत. आता हेही आपण सेट करण्यासाठी ठेवून देऊ. आता वळूयात आपल्या शेवटच्या प्रकाराकडे. हा शेवटचा प्रकार स्पेशली डाएट करणाऱ्यांसाठी आहे, तसेच ज्यांना अत्यंत कमी तेलकट पदार्थ खायला आवडतात त्यांच्यासाठी आहे. खूप कमी तेलातही आपण किंवा शॅलो फ्राय करूनही आपण छान साबुदाणा वडे करू शकतो.
त्यासाठी आपण असे छान छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. सगळे वडे बांधून तयार आहेत. आता हे थोडा वेळ सेट करू. तोपर्यंत आपण शेंगदाण्याची चटणी करून घेऊ. शेंगदाण्याची चटणीसाठी मी इथे घेतलेले आहेत पाव कप भाजलेले शेंगदाणे, 2 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, थोडी साखर आणि लिंबू. आता हे आपण सगळं मिक्सरला बारीक करून घेऊ. थोडंसं दळल्यानंतर आपण थोडं पाणी ॲड करून परत बारीक करून घेऊ. सुरुवातीलाच पाणी घातलं तर शेंगदाणे व्यवस्थित बारीक होत नाहीत, त्यामुळे थोडं बारीक करून मग पाणी ॲड करायचं. आता आपली चटणी तयार आहे. आता आपण वडे तळून घेऊ. वडे तळण्यासाठी वडे साधारण बुडतील एवढं तेल काढून घ्यायचं. तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं. एकदम कडकडीतही गरम करायचं नाही किंवा एकदम मंदही ठेवायचं नाही. मीडियम फ्लेमवरती तेल ठेवायचं. तेल गरम झाले का हे चेक करण्यासाठी थोडा वड्याचं पीठ घालून बघायचं. ते एकदम वरती आलं की तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. मग एक एक करून वडे सोडून घ्यायचे. वडे तेलात सोडल्या लगेच त्याला पलटी करायचं नाही, नाहीतर वडे चिकटून तुटू शकतात. त्यामुळे थोडा वेळ त्याला सेट होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर त्याला पलटी करायचं. आता हळूहळू झाऱ्याच्या साहाय्याने आपण वडे पलटी करून घेऊ. मीडियम फ्लेमवरती छान सोनेरी रंग येईपर्यंत वडे तळून घ्यायचे. इथे महत्त्वाची टीप, वडे कधीच हाय फ्लेमवरती सोडायचे नाहीत, नाहीतर वडे वरून करपून जातात आणि आतून कच्चे राहतात. त्यामुळे मीडियम फ्लेमवरती वडे छान तळून घ्यायचे. तुम्ही इथे बघू शकता छान वडे कुरकुरीत तळले गेलेले आहेत. आता आपण ते एका जाळीत काढून घेऊ. आता आपण मेदूवडा स्टाईल साबुदाणा वडे तळून घेऊ. हे सुद्धा मीडियम फ्लेमवरती छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे. अशाच उपवासाच्या अनेक वेगवेगळ्या व्हिडिओ संजना स्वादिष्ट किचन पेजवरती अवेलेबल आहेत. तर एकदा नक्की व्हिजिट करा. आणि तुम्हाला ही माझी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. आणि या आषाढी एकादशीला नक्की यातला एकतरी प्रकार ट्राय करून मला कमेंट करून सांगा कसा झालाय. हे वडे सुद्धा छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेतले. आता आपण त्याला एका जाळीत काढून घेऊ. तुम्ही इथे बघू शकता वडा किती छान कुरकुरीत झालाय. आता कमी तेलातले साबुदाणा वडे करण्यासाठी इथे मी एक आप्पे पात्र घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडं थोडं तेल घालून घ्यायचं. वडे यामध्ये ठेवून द्यायचे आणि वरून झाकण ठेवायचं. त्यामुळे आतून वडे छान शिजले जातात आणि बाहेरून कमी तेलात कुरकुरीत होतात. थोड्या वेळानंतर झाकण काढून वडे दुसऱ्या बाजूनेही छान भाजून घ्यायचे. सगळ्या बाजूंनी आता वडे छान भाजून घेऊ.
कमी तेलातले साबुदाणा वडे तयार आहेत. आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तुम्ही बघू शकता मी इथे सगळ्या बाजूनी छान वडे गोल गोल फिरवून भाजून घेतलेले आहेत. या पद्धतीमुळे वडा बाहेरून छान कुरकुरीत होतो आणि आतून मऊसूत शिजला जातो. अशा प्रकारे आपले सर्व प्रकारचे कुरकुरीत साबुदाणा वडे तयार आहेत. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. तसेच तुम्ही या आषाढी एकादशीला कोणता प्रकार ट्राय करणार हेही नक्की कळवा. तुम्ही इथे बघू शकता वडा किती छान कुरकुरीत झालाय आणि आतूनही छान मऊसूत शिजला गेलेला आहे. संजना स्वादिष्ट किचनला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे पुढची चटपटीत रेसिपी घेऊन लवकरच भेटू. अजून काही उपवासांच्या पदार्थांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केली तर नक्की चेक करा. थँक्यू.